सध्या सगळीकडेच बिग बॉस मराठीचा नवा सीझन चांगलाच गाजतोय. बिग बॉसच्या घरातील एक स्पर्धक म्हणजे अभिनेते पंढरीनाथ कांबळे. त्यांनी लग्नगाठ बांधलीये ती ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब असणाऱ्या अनिता यांच्यासोबत. पण या दोघांचं लग्न नेमकं कसं झालं, जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये. पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादा यांचं अरेंज मॅरेज झालंय. पॅडी दादांच्या आईचं वर्षश्राद्ध होतं. त्यापूर्वी त्यांचं लग्न होणं गरजेचं होतं आणि म्हणून 15 दिवसांपूर्वीच ते अनिता यांना बघायला गेले होते. मात्र त्यानंतर पॅडी यांच्या उंचीचा मुद्दा मुलीकडच्यांकडून आला होता. त्यामुळे आता कमीत कमी 4 वर्ष आपलं लग्न होणार नाही, म्हणून आपण कामावर लक्ष केंद्रित करायचं असं पॅडी दादांनी ठरवलं. मात्र नंतर 1 आठवडा आधी त्यांचं लग्न ठरलं आणि त्यानंतर घराजवळच्या एका व्यायामशाळेच्या हॉलमध्येच दोघांचा लग्न सोहळा पार पडला. तर जेव्हा पॅडी दादा अनिता यांना बघायला त्यांच्या घरी गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ, आत्या, भाऊजी अशी घरातील मंडळी होती. पॅडी दादांच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाची उंची बऱ्यापैकी सारखी आहे. अशातच जेव्हा अनिता या चहा घेऊन आल्या, तेव्हा त्या पहिल्यांदा पॅडी दादांजवळ चहाचा ट्रे घेऊन आल्या होत्या. पॅडी दादा चहा घेणार तोच त्यांनी तो ट्रे दुसरीकडे वळवला. वडीलधाऱ्या मंडळींना आधी चहा देऊ या उद्देशाने अनिता यांनी पॅडी दादांना चहा न देता दुसरीकडे गेल्या होत्या. हा धमाल किस्सा पॅडी दादांनी कलर्स मराठीवरील दर्शन या मालिकेत अलका कुबल यांच्याशी संवाद साधताना सांगितलाय. तर या जोडप्याला 2 मुली असून आद्या आणि ग्रीष्मा असं या दोघींचं नाव आहे. पॅडी दादा आणि अनिता यांची ही अरेंजवाली लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.